पुरणपोळी आमचा 7 जिवलग मैत्रिणींचा एक ग्रुप आहे. बालपणीचा प्रदीर्घ काळ आम्ही एकमेकींसोबत घालवला असल्याने मैत्री तशी चांगलीच मुरलेली आहे. एकाच गावात शेजारी शेजारी घरे असणाऱ्या आम्ही एकाच वेळी गावी जायचे आणि मस्त धमाल करायची ठरवले. गेली कित्येक वर्ष आम्ही आपापल्या सोयीने मुलांच्या परीक्षा सुट्ट्या सांभाळून कार्यप्रसंगाच्या निमित्ताने माहेरी जायचो. सगळ्यांच्या एकत्र भेटीचा योग येणे तसं अवघडच होतं. आता मात्र व्हॉट्सअपच्या कृपेने सतत संपर्कात असणाऱ्या आम्ही ठरवून एकत्र जमलोच. आमची घरे अगदी लागूनच आहेत. त्यात इतके वर्षांचा घरोबा असल्यानं एक मोकळं कौटुंबिक वातावरण आहे. कुणाच्याही घरी कधीही गेलो तरी तयार पदार्थ अगदी मनसोक्तपणे आम्ही चापत असतो. अगदी शिळ्या पोळीचा फोडणीचा कुचकरासुद्धा आम्हाला चालतो. बस ग म्हणलं की आम्ही लगेच जेवायला बसावे इतका अनौपचारिक मोकळेपणा माणसांमध्ये अजूनही टिकून आहे. दुपारच्या वेळी उन्हे चटचटू लागली अन आमची बैठक बसली. एव्हाना आमची अजून मरकट सदृश्य अवस्थेतील कार्टी दंगा करून दमून गार कूलरपणे आडवी झाली होती. जरा मोठे कुमारवयीन वारसदार मोबाईलमध्ये डोके खुपसून बसले होते. मस्त निवांत वेळ, एकीकडे गप्पा आणि एकीकडे पत्त्यांमधील बदाम सातचा डाव रंगात आला होता. जिचे जास्त पॉईंट्स तिला संध्याकाळी कुल्फीची ट्रीट द्यावी लागणार होती म्हणून सगळ्या चुरशीने खेळू लागलो. एकीच्या आईने मस्तपैकी गारेगार वाळ्याचे पन्हे दिले तर दुसरीची आई मस्त फतकल मारून शेजारी बसली आणि कांदा टोमॅटो चिरू लागली. कुणाच्या तरी आईने शेव आणली तर कुणाच्या तरी आईने कैऱ्या. अशी आमच्यासोबत आमच्या आई लोकांची मैफिल रंगली. आता जरा थांबून भेळ खाऊन घ्या ग पोरींनो म्हणत फरमान सुटले. तसे या वयातही आम्ही कसे आईला घाबरतो असा अभिनय करत आम्ही खेळ बाजूला केला. एवढ्यात दारावर हाक ऐकू आली. माय व पुरणपोळी वाढवो. जरा लक्षपूर्वक शांत होण्याचा इशारा करत आम्ही ऐकू लागलो. पुन्हा हाक ऐकू आली. पुरणपोळी वाढवो माय. काय गो बाई, भलतेच फॉरवर्ड भिकारी आहेत हे गावाकडले. डायरेक्ट पुरणपोळीच. मग काय, एक एक म्हणाली आणि आम्ही अक्षरशः खदाखदा हसत सुटलो. गुडघ्यांवर हातांनी जोर देत कांदा चिरणाऱ्या काकू उठल्या आणि तिथूनच जोरात ओरडल्या. चंदे, मेले कुठे उलटली होतीस ग? साजूक तुपातला शिरा लावून ठेवला होता का तुझ्यासाठी? तेवढ्यात दुसऱ्या काकू दार उघडत बाहेर आल्या आणि म्हणाल्या, चंदे, तू तर पौर्णिमेचा चंद्र झाली बघ. लोणचं ठेवा काढून सांगून जे गेलीस ते डायरेक्ट आज उगवलीस. हे चंदा प्रकरण काय आहे म्हणून आम्ही मोठ्या उत्सुकतेने पाहू लागलो. चंदा दारातून तरातरा आत येत असताना आम्हाला पाहून दाराशीच थबकली. पाहुणे नव्हे ग पोरी आल्यात माहेरपणाला, एका काकूंनी सांगता चंदा चटकन आत आली. कोपऱ्यात अंग चोरून बसून घेत आम्हाला टकामका बघू लागली. आमच्याच वयाची असेल चंदा, किंबहुना जरा लहानच असेल. उसाच्या चिपाडागत देह, काम करून रापलेलं अंग, त्यात मूळचाच अमावस्याचा चंद्राचा रंग, डोळे मात्र पाणीदार टपोरे आणि धारदार नाक. आम्ही कोणाच्या मुली आहोत, कुठल्या गावांना असतो अशी सगळी ओळख परेड झाली.
अन चंदा आमच्याकडे पाहून मोकळं हसली. तसे तिचे पांढरेशुभ्र मोत्यांसारखे दात लकाकून गेले. माय, लक्ष्म्याच आल्या घरला म्हणत चंदाने लोटांगण घातलं. आम्हाला हसू काही आवरत नव्हतं. काकूंनी भेळेच्या प्लेट भरल्या. पहिली ताटली चंदापुढे ठेवत म्हणली, किती दिवस उपाशी? असे खुण्यानेच विचारले. चंदाने 3 बोटे नाचवीत खुण्यानेच सांगितलं. लगेच एका काकूंनी 2-3 पोळ्या भाजीही आणून ठेवली. चंदा आमच्यासोबत चवीने खाऊ लागली. एक पोळी खाऊन झाली तशी उरलेल्या पदरात गुंडाळू लागली. तसं लगेच आईने दटावलं. चंदे, पोटातल्या जीवाचा तरी विचार कर. घरी न्यायला मी तुला आणखीन 4 देईल. चंदाला 5वा महिना लागला होता. ही तिची 7वी खेप. 7 पैकी 3 पोरं जिवंत होती. पोटात अन्न जाताच भूक शांत झाली तशी चंदा मजेत गप्पा मारू लागली. हे आंबट गोड लय भारी, काय म्हणतात याले? याला भेळ म्हणतात. अजिबात नाव घ्यायचं नाही सांगून ठेवते, म्हणून काकूंनी दटावलं. त्यांच्याच सुरात सूर मिसळत आई लगेच म्हणाली, नाहीतर काय, केवढ्या हसल्या तुझ्या पुरणपोळीला पोरी. एकदा कधीतरी होळीच्या दुसऱ्या दिवशी हिला पुरणपोळी दिली, तेव्हापासून पुरणपोळीच मागते. वेडी कुठली. सगळ्या हसल्या. तशी चंदाही खळखळून हसली. मग पुरणपोळी मागताना किती भारी वाटतं हे चंदा रंगवून सांगू लागली. मग तिच्या आणि आमच्या आई गँगच्या गप्पा रंगल्या. आईच्या कॉटनच्या मौसूद जुन्या साड्या तिने बाळासाठी राखून ठेवायला सांगितल्या. कुणाकुणाला शोपा, ओवा, मेथ्या असे गरजेचे सामान वाटूनच दिले. आमच्या आयाही मान डोलवत खुशीने होकार देत होत्या. उन्हे कल्ली तशी चंदा उठली. भराभर अंगण झाडून काढू लागली. झाडांना आळी केली आणि तिने पाणी घातले. वाळलेल्या पानांचा कचरा वेचून फेकला. येते वो माय म्हणत पोळ्या घेत झपाझपा निघून गेली. आमच्या गावच्या वस्तीपासून जरा लांब मोकळे मैदान होते. तेथील हापशी म्हणजे हँडपंप, भरपूर पाणी असायचे. त्याच्या शेजारी पाल ठोकून, पाल म्हणजे तात्पुरत्या कपड्यांच्या झोपड्या, भटक्या जमातींचे लोक बरेचदा राहायला येत असत. कधी लमाण, कधी पाथरवट, तर कधी पारधी. चंदा पाथरवट होती. तिच्या कबिल्यात 6 कुटुंबे, 4 गाढव, 2 खेचर आणि 1 घोडा होता. माणसं अगणित असावीत. 6 महिने, वर्षभर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे लोक मुक्काम हलवीत असत. मात्र गेली 2 वर्षे चंदाचा कबिला गावातच मुक्काम ठोकून होता. माणसांना वीटभट्टीवर काम मिळत होते. शिवाय मजुरी भरपूर, म्हणजे दारूचे पैसेही सुटत होते. एकदा पाटा वरवंटा विकायला म्हणून आलेली चंदा आमच्या आई गँगची लाडकीच बनली. चंदा सुरेख दगडी खलबत्ते बनवायची. आम्ही आलो तसे टाकवलेले पाटे घेऊन आली नी घ्या म्हणून आग्रह करू लागली. आमच्या फ्लॅटमध्ये कुठे ठेवणार म्हणून आम्ही तिला नकारच देऊ लागलो. आमची जागा लहान आहे एवढे तिला बरोबर कळले. दुसऱ्याच दिवशी तळहाता एवढे इवले पाटे वरवंटे आणि वाटी एवढे दगडी खलबत्ते घेऊन चंदा पुन्हा हजर. काय सुरेख कलाकृती होती ती. आम्ही अगदी अँटिक शोपीस म्हणून ठेवून घ्यायचे ठरवले. पैसे किती देऊ असे विचारले तर चंदा आपले शुभ्र दात चमकवत म्हणाली, पैका न ग माले,
माझी आठवण म्हणून ठेवून घ्या. आतून आई गँग बाहेर आली नि तिला दटावू लागली. ते काही नाही चंदे, पैसे घे सगळ्यांकडून. सगळ्या मोठ्या घरच्या राण्या आहेत चांगल्या. 100 रुपये कमीत कमी होतातच प्रत्येकीचे. काय माय, बहिणी आहे ती माझ्या, पैका न गं. अखेर चंदा पैसे न घेताच गेली. आम्ही अवाक होऊन पाहत राहिलो. चंदा सगळ्यांना जीव लावायची. आमच्या 4-8 दिवसांच्या मुक्कामात आम्हालाही चंदा आपलीशी वाटू लागली. गावात अजूनही सारे दारावर विकायला येते. उसाचा रस, बोरे, डाळ फुटाणे, मुरमुरे. आम्हा मैत्रिणींचे टोळके कुणाकडे जरी एकत्र जमले तरी आम्ही एकत्रच असायचो. मग तेव्हा कुणाची तरी आई कुणातरी विक्रेत्याला थांबवे आणि सगळ्यांना काहीतरी खायला प्यायला घ्यायची. वरच्या मजल्यावरून हाक मारली की चंदा हजर होई. तिलाच आधी खाऊन देऊन मग आमचा नंबर लागे. ती चांगलीच गप्पिष्ट होती. आम्हाला तोंडी लावणेच मिळाले जणू. चंदाचे जग आम्ही पाहिलेल्या गुलाबी सुरक्षित जगाहून फारच निराळे होते. ती जन्मली आणि तिची आई गेली. रागाने बापाने तिला एका तांडेवाल्याला विकून टाकली. तांडेवाला भला माणूस होता. तिला पोटभर जेवू घालायचा, मारझोड करत नसे. पोटभर जेवण आणि मारझोड नाही हे चांगुलपणाचे दाखले तर आमच्या शब्दकोशातच नव्हते. हे तर आमचे माणूस म्हणून मूलभूत अधिकारच होते. चंदा 8 वर्षाची असताना तो भला माणूसही गेला. त्याच्या बायकोने चंदाला दुसऱ्या एका माणसाला विकले. तोही माणूस भला होता. त्यांच्या जमातीत पोरींना भरपूर हुंडा देऊन लग्न होत. त्याने आपल्या पोराशी चंदाचे लग्न लावून दिले. चंदा 9 वर्षाची आणि मुलगा 27 वर्षाचा. त्याने एखाद्या कोठेवालीला विकले नाही, भला माणूसच म्हणायचे. 12व्या वर्षी चंदा वयात आल्यापासून 7व्यांदा गर्भवती होती. तिच्या जिवंत राहिलेल्या 3 मुलांचे नावेही मोठे गमतीदार होती. सचिन, राहुल आणि युवराज. आम्ही तिला गमतीने म्हणायचो. चंदा, सगळी क्रिकेटर्सची नावं आहेत ग. क्रिकेट टीम पूर्ण करणार तू. एकूण 11 पोरं. बाबू जित्ता हाय तवर पोरं होतील. चंदा सहज म्हणाली. बाबू म्हणजे तिचा नवरा. अधूनमधून पोलीस पालावर येत आणि चोर म्हणून बाबूला पकडून नेत. हा त्यांचा जीवनातील अविभाज्य आणि सवयीचा भाग होऊन गेला. आमचे डोळे विस्फारले. मग चंदाची मुलाखत सुरू झाली. बाई गं, तुला भीती नाही वाटत? नाही बा, भ्याच कशाला. हतला पोलीस साहेब भला माणूस आहे. आम्ही कपाळावर हात मारून घेतले. भला म्हणजे कसा ग? एकीने चटोर प्रश्न केलाच. म्हणजे बाबूला मारत नाही, माले घरकाम देतो, नजर वाईट ठेवत नाही. बराच भला माणूस होतं म्हणायचे. तिच्या अब्रूला हात घालत नाही तर काही दिवस घरची धुणी भांडी करून घेतो म्हणायचे. असा न तसा देहाचा वापर करून घेतोच. तुझा बाबू चोऱ्या करतो का पण? नाही बा, बाबू कंदीच चोरी करत नाही. म्या तरी करन, पण त्यो नाही करायचा. आमची उत्सुकता थंडगार झाली होती. म्हणजे बाबू पालवाला घर नसलेला म्हणून त्याला वाटेल तेव्हा धरून न्यायचे. त्याला सोडवण्याच्या बदल्यात त्याच्या बायकोकडून राबून घ्यायचे. भयंकर. सगळं कल्पनातीत होते. न्याय हा शब्द केवळ शब्दच, वास्तव नाहीच असं वाटू लागलं. तू चोरी करतेस चंदा? खळखळून हसत चंदा म्हणाली. एकदा पाव चोरले होते म्या दुकानातून.
लईच भूक धरवना. एकदा कापडं बी चोरल्यात, अंग झाकाले. का करावं? आम्ही गपगार झालो. चंदा पुढं म्हणाली, पण आता सोडलं. माय म्हणते चोरी पाप हाय, करू नको ग बाय माझे. चंदा आमच्या आई गँगचे सारं ऐकायची. सगळ्यांनाच माय म्हणायची. आमच्या आई आणि तिचं नातंच जगावेगळं होतं, विलक्षण होतं. उभयंतांना एकमेकांचे दुःख चेहरा पाहून कळायचं. एवढ्यात कलिंगडाच्या कापा आल्या आणि आम्ही सगळे तुटून पडलो. आम्हा सगळ्यांची माहेरची घरं प्रशस्त, बैठी, मागे पुढे भरपूर अंगण असणारी आणि त्यात हौसेनं झाडं लावलेली होती. आमच्या पैकी केवळ दोघींनाच भाऊ, तेही हैदराबाद आणि बंगलोरला सेटल झालेले. मोकळ्या हवेची आणि ऐसपैस वागण्याची सवय असणाऱ्या आमच्या पालकांचे शहरात मन खरं तर रमतच नसे. गड्या आपला गाव बरा म्हणत गावीच राहिलेल्या या वयस्कर लोकांचे आयुष्य मोठं निरस, एकसुरी, पिल्ले उडून गेलेल्या वयात पक्ष्यांसारखे. आई गँगचेही आता वय झालेले, शरीर थकत जाणारे. झाडलोट, उचलदडप आता होईनाशी झाली. चंदा कायम त्यांच्या हाताशी असायची. अंगण झाड, झाडांना पाणी घाल, पडदे उतरून धुवून घे, गव्हाला ऊन दाखव, असली अवजड कामे ती सहज करायची. नवल हे की एक पैचाही मोबदला न घेता कुणाच्या जड पिशव्या उचलून आण, कुणाच्या मुरगळलेल्या पायाला तेल चोळून दे, कुणाच्या लोणच्याच्या कैऱ्या आंबे फोडणीने फोडून दे, असली कामं ती अत्यंत आनंदाने करायची. ती सगळ्यांना माय म्हणायची आणि माय मानायचीही. कोणत्याही कामाचा चंदा मोबदला घेत नसे. तिला तो नकोच होता. चंदा भिकारी नव्हती, चोर तर त्याहूनही नव्हती. ती उपाशी होती. तिची भूक मायेची होती, प्रेमाच्या 2 शब्दांची होती. आयुष्यभर पोरक्याने जगलेल्या त्या जीवाला आईची माया हवी होती. ती तिला आमच्या आईंकडून भरभरून मिळत होती. पुरणपोळ्या पोटात दडलेल्या अगदी पुरणासारखी. पुरण भारीच कौशल्याचा पदार्थ असतो. भल्या भल्या सुगरणींची परीक्षा घेणारा. वरवर मौसूत माया, आतून खमंगपणा राखून असणारा. दुसऱ्याच भांड्यात खमंग शिजलेले गोड पुरण पोळी पोटात घेते तेव्हा ती बनते पुरणपोळी. त्या मायेची सर कशालाच नाही. पोटच्या पोरीवर आणि जन्मदात्या आईवर कुणीही माया करेल, मात्र या ना नात्याच्या, ना जातीच्या, ना आर्थिक वर्गाच्या दुसऱ्याच्या पोरीला पोटाशी धरून माया करणे सोपे नाही. फार मोठं मन लागतं त्याला, अगदी पुरणपोळीसारखंच. दुसऱ्याला सामावून घेता यायला हवं, आपलंसं करता यायला हवं. ते आमच्या आई गँगला अगदी सहज जमलं होतं. एवढ्यात नेहमीची कासारीण दारी आली. बांगड्या भरून घ्या ग पोरींनो, आईनं आवाज दिला. तशी आम्ही अंगणात रिंगण घालून बसलो. चंदे, कुठे निघालीस? बैस हो, तू काय परकी आहेस? हिलाही बांगड्या निवडा ग पोरींनो, एकीची आई म्हणाली. तसा खाली मान घालून गुपचूप निघून जाणाऱ्या चंदाचा चेहरा उजळला. तिनेही बसून घेतलं. आमच्या आई गँगमधील प्रत्येकीने आपले हात नाचवत अत्यंत आनंदाने आपल्या बांगड्या ती दाखवू लागली.
प्रत्येकीच्या आईने हाताचा मोर करून छान आहे असं म्हटलं की तिला भारी आनंद वाटायचा. सगळ्यांपुढे चहाचे कप धरत आई म्हणाली, उद्या सगळ्या सकाळी माझ्याकडे जेवायला या गं. आम्ही आळीपाळीने एकमेकींकडे जाऊन खादाडी करत असू. आम्ही माना डोलावल्या. काय बेत करू सांगा बाई, काही सुचत नाही मला आता या वयात. पुरणपोळी करवो माय. आम्ही चंदाच्या थाटात एक सुरात उत्तरलो. चहाटळ कुठल्या म्हणत आम्ही आणि आई गँग मोठ्याने हसत सुटलो. चंदाही आपले शुभ्र दात झळकवत हसत होती. एकीकडे डोळ्यात वाहणारं अखंड पाणीही पुसत होती. समाप्त. लेखिका यशश्री रहाळकर. ही कथा तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा. लाईक कमेंट जरूर करा आणि अनेक लोकांपर्यंत शेअर करा. आणखी अशा कथा ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.